नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या इतिहास सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून इयत्ता 8वीच्या इतिहासासंबंधीचे जे काही अपडेट्स आहेत ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, यापूर्वी आपण ब्रिटिश सत्तेचे परिणाम या प्रकरण 3चा अभ्यास केला. आज आपण आपलं प्रकरण क्रमांक 4 1857चा स्वातंत्र्य लढा या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. आता भारतात इंग्रजी राजवट लागू झाली आणि या राजवट लागू झाल्यानंतर जर खऱ्या अर्थानं इंग्रजांना विरोध करणारा कुठला लढा झाला असेल तर तो पहिला लढा म्हणजेच 1857चा स्वातंत्र्य लढा. भारतीयांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वतोपरी तयारी करून अनेक संस्थानिकांनी या लढ्यामध्ये उडी घेऊन इंग्रजांना केलेला हा विरोध. आणि विदा सावरकर खूप छान सांगतात, त्यांनी या लढ्यावर जे पुस्तक लिहिलं 1857चं स्वातंत्र्य समर, खरोखर त्याला एक असं समर होतं की ती भारतीयांनी केलेला स्वातंत्र्यासाठीचा पहिला अयशस्वी तो प्रयत्न होता. ठीक आहे, अपयश मिळालं, परंतु त्याचे चांगले सकारात्मक नकारात्मक अनेक परिणाम आपण ते पुढे बघूयात. तर आता हा लढा जो उभारला गेला हा काही अचानक उद्भवलेला लढा नव्हता. कसं असतं, कोणतीही गोष्ट एक जेव्हा तिचा अतिरेक होतो तेव्हा उद्रेक हा होतच असतो. आता याला सांगायचं म्हणलं एक रूपकात्मक एक छोटीशी गोष्ट बघा. एक विहीर असते, एका रानामध्ये एक विहीर असते. त्या विहिरीमध्ये अनेक पक्ष्यांची घरटे असतात आणि त्यातच काही चिमण्यांची घरटे असतात. मग त्या चिमण्यांची घरटे मध्ये छोटी छोटी पिलं असतात. दिवसभर चिमण्या बाहेर जातात, अन्न गोळा करतात, आपल्या पिलांना चोचीमध्ये भरवतात आणि तिथे आनंदाने राहू लागतात. परंतु हा जो त्याच विहिरीमध्ये एक साप राहत होता आणि तो साप काय करायचा, जेव्हा ह्या चिमण्या बाहेर अन्नधान्य गोळा करायला जायच्या तेव्हा त्या चिमण्यांची पिलं त्यांच्या घरट्यातून हा साप खाऊन टाकायचा. असं अनेक दिवस झालं, परंतु चिमण्या सापाचा काही विरोध करू शकत नव्हत्या, कारण साप हा भयानक प्राणी. चिमणी त्याचा कुठं लढा त्याला देऊ शकत नव्हती किंवा त्याचा सामना करू शकत नव्हती. परंतु असं अनेक दिवस झाल्यानंतर सर्व चिमण्या एकत्र आल्या, येऊ लागल्या आणि एक दिवस साप हा जेव्हा त्या विहिरीच्या वरती एका शेतातून सरपटत होता त्यावेळेस या सर्व चिमण्यांनी अचानक त्या सापावर हल्ला केला. चोच्या सर्वांनी मिळून मारू लागल्या. भर दुपारची वेळ असल्यामुळे ऊन खूप तापत होतं आणि त्या उन्हामध्ये या सर्व चिमण्यांच्या चोचीनं सापाला रक्तबंबाळ करून टाकलं आणि त्यातच तो साप मृत्यूमुखी पडला. आता या गोष्टीचा आणि या आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा काय संबंध, तर सेम अशीच गोष्ट झालेली होती की इंग्रज रूपी जे काही साप होते, हे साप अनेक गोर गरीब सामान्य जनता, राजकीय असो, संस्थानिक असो, सैनिक असो, या सर्वांना कुठंतरी ते टोचत आलेले होते, त्रास देत आलेले होते. आणि मग त्या सर्वांच्या भावनांचा एक असंतोषाची जी काही ठिणगी त्यांच्यामध्ये पडली, ती ठिणगी म्हणजे हा 1857चा उठाव आहे. म्हणजे ते सर्वजण एकत्र येऊन इंग्रजांविरुद्ध त्यांनी हात दिलेला लढा आहे. तर बघा, यामध्ये 1857 पूर्वीचे लढे जे काही आहेत त्याचा सुद्धा आपल्याला काही ठिकाणी संदर्भ घ्यावा लागेल. आता भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली तेथील लोकांना इंग्रज शासनाचे खूप मोठे दुष्परिणाम भोगावे लागलेले होते. मग त्याला अनेक प्रकारचे होते. काही सामाजिक चालीरीती, रूढी, परंपरा त्यांनी या भारतीयांच्या नामशेष केलेल्या होत्या. कुठं आर्थिक त्रास त्यांच्याकडून होत होता, अनेक सैन्यांच्या काही धार्मिक त्रास होत होता, राजकीय त्रास होत होता. मग या कंपनीच्या सत्तेमुळे सर्व स्तरातून आता हे जे काही शोषण होत चाललेलं होतं याची जाणीव आता भारतीयांच्या मनात निर्माण होऊ लागलेली होती आणि या इंग्रजांच्या विरोधात भारतीयांच्या मनात असंतोष आता वाढू लागलेला होता. शेतकरी असो, सामान्य जनता असेल, ही कंपनी सरकारच्या म्हणजे या ब्रिटिश सरकारच्या काळात अगदी गरीब कंगाल होत चाललेली होती. आणि अशातच 1770 मध्ये बंगालमध्ये एक मोठा दुष्काळ पडलेला होता. इंग्रजी राज्यकर्त्याचं वर्तन मात्र
संवेदनशून्य या काळात सुद्धा राहिलेलं होतं. कारण शेती पिकली नव्हती, धान्य पिकलं नव्हतं, तरी सुद्धा जो शेतसारा असायचा तो मात्र या ब्रिटिश किंवा कंपनी सरकारनं सक्तीनं वसूल करणं सुरूच ठेवलेलं होतं. मग 1763 ते 1857 या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांचा, त्यानंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अनेक लढे दिले. गुजरात असेल, राजस्थान आहे, महाराष्ट्र आहे, दक्षिण भारतातही अनेक लढे, उठाव हे छोटे छोटे त्या ठिकाणी झालेले आहेत. त्यातलाच एक उमाजी नाईक यांनी दिलेला लढाई असाच एक उग्र स्वरूपाचा लढा होता. उमाजींनी आपल्या रामोशी बांधवांना एकत्र केलं होतं. त्यांचं संघटन करून इंग्रजांविरुद्ध बंड उभारलं होतं. एक जाहीरनामा त्यांनी काढला आणि इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचा, आणि इंग्रजी सत्ता ही मानायचीच नाही, तिला झुंगारून लावायचं आवाहन त्यांनी आपल्या या रामोशी बांधवांना केलेलं होतं. पुणे, सातारा, अहमदपूर, सोलापूर, नाशिक, भोर इत्यादी भागामध्ये या उमाजी नाईकांनी आपला दरारा निर्माण केला होता. आणि 1832 मध्ये कंपनी सरकारने उमाजी नाईक याला अटक केली. पुढे तो काही दिवस खटला चालला आणि त्यानंतर उमाजी नाईक यांना फाशी देण्यात आली. भारतातील आदिवासी, वन्य ज्या काही जमाती होत्या, या जमातींनी आता इंग्रज सत्तेला आव्हान देण्यास सुरुवात केलेली होती. या जमातीचा उदरनिर्वाह जंगलातील संपत्तीवर होता, परंतु ब्रिटिशांनी या काळात जंगलतोड कायदा आणला आणि या लोकांच्या जे काही उदरनिर्वाह साधन होतं त्याच्यावर गदा आणलेली होती. छोटा नागपूर परिसरात कोलाम, ओडिसातील गोंड, बिहारमध्ये संताळाचा उठाव, हे सगळे उठाव, महाराष्ट्रातही अशा प्रकारचे भिल्ल, कोळी, रामोशी यांनी लढे दिले. कोल्हापूर परिसरात गडकऱ्यांनी, कोकणात फोंड सावंतांनी इंग्रजी सत्तेला दिलेले लढे पाहता येईल. 1857च्या या सालापूर्वी देशाच्या निरनिराळ्या भागात काही जमीनदार आणि राजे रजवाडे असणाऱ्या राज्यकर्त्यांनीही इंग्रज कंपनीच्या विरोधात लढे दिले. इंग्रज कंपनीच्या ज्या काही फौजा होत्या, या फौजेत अनेक भारतीय सैनिक होते आणि त्यांना त्या सैन्यामध्ये एक दुसऱ्या भावाची वागणूक या लोकांकडून मिळत होती. आणि 1806 साली वेल्लोर येथे, 1824 साली बराकपूर या ठिकाणी एक उठावानं उग्र असं रूप धारण केलेलं होतं. हे जे काही सर्व लढे होते हे त्या त्या परिसरात झाले, स्थानिक स्वरूपाचे होते, एकाकी होते, त्यामुळे यांना काही यश मिळू शकलं नाही. ते मोडून काढण्यात इंग्रज नक्कीच सहजपणे यशस्वी झाले. पण लढा जरी दडपल्या गेला, परंतु असंतोष मात्र तसाच प्रत्येक भारतीयाच्या मनात धगधगत राहिला. ब्रिटिश कंपनी सत्तेविरुद्ध अनेक लढे उभे राहिले. दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी, त्यांचा स्फोट व्हावा, अशी अवस्था आता सर्व भारतात निर्माण झालेली होती. आणि 1857च्या उठावाची जर कारणे आपल्याला बघायची म्हटलं तर इंग्रज पूर्व काळात अनेक राजवटी होत्या, त्यामध्ये बदल झालेला होता. पूर्वीसारखा गावगाडा हा जो चालायचा पूर्वी, सर्वजण सामंजस्याने राहायचे, त्यामध्ये बरेच बदल आता दिसू लागलेले होते. इंग्रजांनी प्रचलित जी काही व्यवस्था होती ती बदलून नवीन व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण केलेली होती. आणि गावगाड्याचे बदलते स्वरूप पाहून जनतेच्या मनात अस्थिरता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली होती. त्यामुळं हे सर्वसामान्य सुद्धा 1857च्या लढ्यामध्ये कुठेतरी त्यांचा पाठिंबा दर्शवत होते. दुसरं म्हणजे आर्थिक कारणे होती त्याला काही. इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न त्यांचं स्वतःचं वाढवण्यासाठी किंवा कंपनीचं वाढवण्यासाठी नवीन एक महसुलाची पद्धत अंमलात आणलेली होती. शेतकऱ्याकडून जबरदस्तीने महसूल वसूल करणे. त्यामुळं शेतकऱ्यांची जी काही शेतीची व्यवस्था होती पूर्वीपासून चालत आलेली, ती कोलमडून पडली. त्यानंतर बाजारपेठेतील जो माल आहे तो भारतात खपून आर्थिक लाभ घेण्याचे ब्रिटिशांचं धोरण होतं. म्हणून त्यांनी त्यांच्या मालांवर कर नव्हता, परंतु भारतीय मालांवर जाचक असे कर बसवलेले होते. त्यामुळे छोटे छोटे जे काही उद्योग होते, हे उद्योग भारतातील जमीनदोस्त झाले आणि हे जे काही उद्योग करणारे होते ते बेरोजगार म्हणून पुढे आले. आणि म्हणून त्या लोकांच्या मनात सुद्धा इंग्रजांविरुद्ध असंतोष हा या परिस्थितीतून वाढत गेला. काही सामाजिक कारणं होती.
की जसं मी तुम्हाला सांगितलं की सामाजिक चालीरीती, परंपरा, रूढी यामध्ये इंग्रजांनी हस्तक्षेप करायला सुरुवात केलेली होती. त्यामुळं त्यांनी सतीबंदी, विधवा विवाह हे कायदे जरी सामाजिक दृष्टीने जरी आज योग्य वाटत असले, तरी त्या काळी हे आलेली त्यांच्या सामाजिक जीवनाशी बांधून असलेली हे रूढी परंपरा होत्या आणि त्यामुळे या सर्वसामान्य जे काही लोक होते, या सर्वसामान्यांच्या मनात इंग्रजांविरुद्ध अस्थिरता निर्माण झालेली होती. राजकीय कारणं होती की जेव्हा डलहौसी भारतात आला तेव्हा त्यानं जी काही संस्थानं होती ती संस्थानं खालसा करण्याचं धोरण त्यानं अवलंबलं होतं. जो काही दत्तक वारसा होता, दत्तक वारसा नामंजूर करायचा आणि ते संस्थान खालसा करून टाकायचं, असा त्यानं सपाटा सुरू केलेला होता. त्यामध्ये त्याने सातारा, नागपूर, झाशी ही संस्थाने तेथील राजांच्या दत्तक पुत्राचा वारसा नामंजूर करून खालसा केली. त्यामुळे आता भारतीयांमध्ये अविश्वासाचे वातावरण इंग्रजांविरुद्ध निर्माण झालेलं होतं. त्यानंतर आता हिंदी सैनिक जे होते त्या हिंदी सैनिकामध्ये काही असंतोष निर्माण झालेला होता. तो कसा तर बघूयात. हिंदी सैनिकांना मी सांगितलं तुम्हाला दुजाभावाची वागणूक होती, तुच्छतेची वागणूक सैन्यात दिली जाते होती. त्यांना सुभेदारापेक्षा वरचं पद दिलं जात नव्हतं. गोरे जे सैनिक होते त्यांचा पगार आणि आपले जे भारतीय सैनिक होते यांच्या पगारात तफावत होती. भारतीयांना कमी पगार होता. सुरुवातीला दिले जाणारे भत्तेही त्यांनी नंतर हळूहळू कमी केले होते. अशी अनेक कारणं आपल्याला सांगता येतील की या कारणामुळे हिंदी सैनिकांमध्ये इंग्रजांविरुद्ध असंतोषाची भावना आता रुजत चाललेली होती. आणि हे जे सर्व कारणं होते ते सामाजिक कारणं होते, आर्थिक कारणं होते, शेतकऱ्यांची कारणं होते, उद्योगधंदेवाल्यांची कारणं होते, सैनिकांची कारणं होते. आता या सर्व कारणांमुळे भारतीयांच्या मनात असंतोषाची एक भडाग्नी आतल्या आत ही पेटत चाललेली होती आणि आता याला लागत होतं फक्त एक ठिणगी. आणि या ठिणगीचं स्वरूप म्हणजे त्याला लागत होते एक तात्कालिक कारण. आणि ते तात्कालिक कारण म्हणजे काय झालं, 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका ह्या दिल्या गेल्या आणि त्या बंदुकांना जी काही काडतुसं वापरलेली होती त्या काडतुसांचे आवरण जे होतं ते दातानं तोडावं लागायचं. आणि ती जी काडतुसं होती या काडतुसाच्या आवरणाला गायीची व डुकराची चरबी लावलेली होती. अशी बातमी ही सगळीकडे पसरली. आता यामध्ये हिंदू सैनिक तोडू शकत नव्हते कारण हिंदूंना काय पवित्र आणि मुस्लिमांसाठी जे काही मुस्लिम सैनिक होते त्यांच्यासाठी डुक्कर हे निषिद्ध मानलं जायचं. म्हणून या हिंदू आणि मुस्लिम दोन्ही सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. सैनिकांमध्ये असंतोष पेटला आणि त्याचा वणवा आता कसा पेटला तर बघा. चरबी लावलेली काडतुसं वापरण्यास ज्या सैनिकांनी विरोध केला त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचं काम या कंपनी सरकारनं सुरू केलं. आणि बराकपूरच्या छावणीमध्ये मंगल पांडे नावाचा एक सैनिक होता. यांनी इंग्रज अधिकाऱ्याच्या अन्यायी वृत्तीला विरोध करण्याच्या भावनेने एका ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली आणि त्याच्या कृत्याबद्दल मंगल पांडे यास अटक करण्यात आली व त्याला फाशी देण्यात आली. ही बातमी वणव्यासारखी सगळ्या सैनिकांमध्ये पसरली. सर्व भारतभर बातमी पसरली आणि मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांनी पूर्ण फलटणच बंद करून टाकली. सैनिक दिल्लीच्या रोखाने निघाले. वाटेत हजारो जे काही उत्स्फूर्त नागरिक होते ज्यांच्या मनात हा असंतोषाचा अग्नी खदखदत होता हे सुद्धा लोक येऊन या सैनिकांना मिळाले. 12 मे 1857 रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला आणि मुघल बादशाह बहादूर शाह याच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले. भारताचा सम्राट म्हणून त्याच्या नावाने द्वाही फिरवण्यात आली आणि आता लढ्याला सुरुवात झाली. लढ्याची व्याप्ती आता दिल्ली ताब्यात येतात सैनिकांचा आत्मविश्वास वाढला होता. त्यामुळे इतर सैनिकांनाही प्रेरणा मिळाली. त्यामुळे अनेक जण आता येऊन मिळू लागलेले होते सैनिकांना. लवकरच हे उठावाचं जो काही व्याप्ती होती ती उत्तर भारतामध्ये पसरत गेली. बिहारपासून तर राजपुतान्यापर्यंत इंग्रज छावणीतील जे काही सैनिक होते हे सगळे सैनिक आता सज्ज झालेले होते. नागपूर, सातारा, कोल्हापूर, नरगुंदा अशा ठिकाणी उठाव झाले. साताऱ्याचे छत्रपती होते प्रतापसिंह, कारभारी रंगो बापूजी, कोल्हापूरचे चिमासाहेब, नरगुंदचे बाबासाहेब भावे, अहमदनगर जिल्ह्यातील भागोजी नाईक हे सुद्धा या लढ्यात अग्रभागी होते. 1857 साली खानदेशात कजारसिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. सातपुडा परिसरातही शंकरशहांनी
एका लढ्याचं नेतृत्व केलं. खानदेशातील उठावात 400 भिल्ल स्त्रिया सुद्धा सहभागी झालेल्या होत्या. आता या नंतर लढ्याचं जे काही नेतृत्व होतं हे मुघल साम्राज्य दुबळं झाल्यानंतर नादिरशाह अब्दाली सारख्या परकीयांनी हिंदुस्थानवर आक्रमण करावयास सुरुवात केली. मुघल साम्राज्य त्याचा प्रतिकार करू शकत नाही हे लक्षात आल्यावर मराठ्यांनी परकीय आक्रमणापासून हिंदुस्थानच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली आणि त्याच भूमिकेतून मराठे अब्दाली विरुद्ध पानिपतवर लढले. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात मुघल साम्राज्याचा जो काही वारसदार बहादूर शाह होता इंग्रजाविरुद्ध लढण्यास असमर्थ आहे लक्षात आल्यावर बादशहाचं नेतृत्व मान्य करून नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि याचाच परिणाम या स्वातंत्र्य लढ्यात हिंदू मुस्लिम बांधवाचं ऐक्य दिसून आलं. मौलवी अहमदुल्ला, कुंवर सिंह, मुघल सेनापती बख्त खान, त्यानंतर त्या बेगम हजरत महल यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जे काही लढे उठाव झाले त्याचे नेतृत्व केले. त्यामध्ये दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी, पश्चिम बिहार या ठिकाणी उठावाचं जे काही स्वरूप होतं ते अतिशय उग्र स्वरूपाचं आपल्याला बघायला मिळत होतं. आता याचा जो काही बिमोड आहे या स्वातंत्र्य लढ्याचे जे काही परिणाम झाले, कारण काय झालं याचा इंग्रजांनी बिमोड करण्याचं जेव्हा ठरवलं त्यांनी वेगळी नीती, हिंदी सैनिकांना यश मिळत चाललेलं होतं. इंग्रजी सैन्य संख्या, प्रशासकीय ताकद मोठी होती. इंग्रजांनी उठावाचा बिमोड साम, दाम, दंडभेद याप्रमाणे करण्याचं ठरवलं आणि इंग्रजी सत्ता लवकरच त्यामध्ये सावरली. पुढील 6 महिन्यातच गेलेली जी काही ठिकाणं होती ती त्यांनी परत मिळवली. राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंह, अहमद उल्ला हे धारार्थी पडले. बहादूर शाह याला रंगून येथे कारावासात ठेवण्यात आलं. नानासाहेब आणि बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. तर तात्या टोपे 10 महिने इंग्रजांशी लढत राहिले, पण फितुरीमुळे ते सापडले. त्यांना फासावर जावे लागले आणि आता कुठंतरी 1858च्या अखेरीस हा स्वातंत्र्य लढा जो होता तो इंग्रजांनी पूर्णपणे आपल्या काबूत आणलेला होता. आता लढा अयशस्वी झाला याची काही कारण आहेत. तर लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही. लढा का यशस्वी झाला? कारण हे काही भागातच त्याचे काही भागातच आपल्याला उठाव बघायला मिळाला. दिल्ली, कानपूर, लखनौ, बिहारचा काही भाग, महाराष्ट्राचे काही भाग, परंतु सर्व भारतभर हा लढा आपल्याला पसरलेला दिसला नाही. हे एक कारण. त्यानंतर सर्वमान्य नेत्यांचा अभाव हे दुसरं कारण, की या लढ्यामध्ये इंग्रजाच्या विरोधात सर्वमान्य नेतृत्व निर्माण होऊ शकलेलं नाही. त्यामुळे एकसंधपणा या इंग्रजांच्या विरोधात दिसून आला नाही. राजे राजवाड्यांच्या पाठिंब्यांचा अभाव. आता इंग्रजी सत्तेचा त्रास जस जनतेला होत राहिला तसं संस्थानिकांनाही होत होता, परंतु त्यापैकी काही सोडले तर बाकीचे इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे हा लढा अयशस्वी झाला. लष्करी जे काही डावपेच होते त्या लष्करी डावपेचांचा अभाव या ठिकाणी आपल्याला जाणवला. त्यामुळेही हा लढा यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतर आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल होती. आता इंग्रजांचे रशियाशी सुरू असलेले जे काही क्रिमियन युद्ध नुकतेच संपले होते. या युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झाला होता. त्यामुळे अनेक देशाशी त्यांचा व्यापार चालू होता. इंग्रजांची आरमाराची ताकद चांगली मोठी होती आणि या उलट परिस्थिती ही भारतीय जे काही उठावकरी होते याही उठावकऱ्यांची होती. त्यामुळं ह्या ज्या काही गोष्टी होत्या या सगळ्या गोष्टीमुळे हा लढा अयशस्वी आपल्याला दिसून येतो. आता याचे काही परिणाम झालेत. तर मग यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची जी काही राजवट होती ती या ठिकाणी संपली आणि 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून तिथे गव्हर्नर जनरल हे पद संपुष्टात आणून व्हाईसराय हे नवीन पद निर्माण केले. लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल तसेच पहिला व्हाईसराय ठरला. भारताविषयी कारभार करण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये भारत मंत्री हे एक पद निर्माण करण्यात आलं. राणींचा जाहीरनामा. राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला आणि भारतीय आमचेच प्रजाजन आहेत, वंश, धर्म, जात, जन्मस्थान यावरून प्रजाजनात भेद करणार नाही, शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्तेवर दिल्या जातील,
संस्थानिकाशी केलेले करार पाळले जातील, कोणत्याही कारणासाठी खालसा केली जाणार नाहीत संस्थानिक, अशी ग्वाही या जाहीरनाम्यात त्यांनी दिली. भारतीय लष्कराची पुनर्रचना केली, महत्वाच्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या, तोफखाना सारख्या ज्या काही बाबी इंग्रजांच्या ताब्यात ठेवल्या, लष्करी तुकड्यांची जातवार त्यांनी विभागणी केली आणि भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रज सत्तेच्या विरोधात उठाव करणार नाहीत याची काळजी त्यांनी घेतली. त्यानंतर काही धोरणात्मक बदल दिसून येतात. भारतीयांच्या जे काही सामाजिक बाबी आहेत किंवा धार्मिक बाबी आहे या बाबीमध्ये इंग्रज शासन ढवळाढवळ करणार नाही अशी सुद्धा ग्वाही त्यांनी यामध्ये दिली. त्यानंतर भारतीयांमध्ये जात धर्म वंश या कारणावरून संघर्ष निर्माण होतील किंवा भारतीयांची मने कलुषित होतील असे धोरणही यावेळेस राबवले जाणार नाही अशी ग्वाही देण्यात आली. फोडा आणि राज्य करा हे मात्र इंग्रजी राज्याचं सूत्र राहिलेलं होतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे 1857च्या युद्धाचे परिणाम सांगता येतील. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण 1857चं स्वातंत्र्य लढा याची काही कारणं, याची पार्श्वभूमी, यामध्ये अयशस्वी का ठरलो आपण तेही बघितलं. त्यानंतर या युद्धाचे काय परिणाम झाले याचाही अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.